मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण माल्थसचा लोकसंख्या सिद्धांत अभ्यासला. त्यावेळेस मी सांगितलं होतं की साधारणतः लोकसंख्येच्या समस्यांच्या बाबतीत किंवा लोकसंख्या वाढीच्या बाबतीत जे सिद्धांत आहेत त्यामध्ये साधारणतः 3 सिद्धांतांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. त्यामध्ये माल्थसचा सिद्धांत, कार्ल मार्क्सचा सिद्धांत आणि लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. तर आज आपण कार्ल मार्क्स या विचारवंताने लोकसंख्या वाढीच्या संदर्भात कोणता सिद्धांत मांडला आहे ते आपण आज इथे बघणार आहोत. कार्ल मार्क्स हे जर्मन विचारवंत होते आणि ते साधारणतः 19व्या शतकात होऊन गेले. 19व्या शतकाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या दोन्हीमध्ये या कार्ल मार्क्सच्या विचारांचा पगडा आपल्याला आढळून येतो. आणि त्यांनी साधारणतः अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तत्वज्ञान, इतिहास अशा सगळ्या विषयांचा अभ्यास केला आणि आपली एक विचारसरणी त्यांनी दास कॅपिटल या जगप्रसिद्ध ग्रंथामधून पुढे मांडली. तर या विचारवंताला कार्ल मार्क्सला साम्यवादी विचारसरणीचा पाया घालणारा विचारवंत किंवा तत्वज्ञानी असं म्हटलं जातं. त्यांनी अतिशय मूलभूत असं विचार या अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास या संदर्भात मांडले. वर्ग संघर्ष की प्राचीन काळापासून जो काही संघर्ष समाजामध्ये आढळतो त्यामध्ये प्रामुख्याने 2 गट म्हणजे आहिरे गट आणि नाहिरे गट, ज्यांच्याकडे साधन संपत्ती आहे तो गट आणि ज्यांच्याकडे साधन संपत्ती नाही तो गट, यांच्यामध्ये सतत संघर्ष होत राहतो आणि हेच सगळे समस्यांचं मूळ आहे. अशा प्रकारची जी विचारसरणी आहे ती दास कॅपिटल या ग्रंथामध्ये साम्यवादी प्रकारची विचारसरणी त्यांनी मांडली. पण माल्थसचा सिद्धांत, कार्ल मार्क्सचा सिद्धांत याच्या मांडणीमध्ये एक फरक आहे. माल्थसने काय केलं होतं की एक सिस्टमॅटिक व्यवस्थितपणे वेगवेगळ्या पायऱ्यांद्वारे, मुद्द्यांद्वारे आपला सिद्धांत स्पष्ट केला होता. मात्र कार्ल मार्क्सने लोकसंख्या वाढीचा किंवा लोकसंख्येच्या समस्यांसंदर्भात असा विशिष्ट सिद्धांत मांडलेला नाही. त्याने जे साम्यवादी विचारसरणी पुढे आणली, ती साम्यवादी प्रकारचे विचार त्याने जे मांडले त्याच्यामध्येच अधूनमधून त्याने लोकसंख्येच्या संदर्भातले आपले विचार मांडलेले आहेत. आणि त्या सगळ्या विचारांचा संग्रह जर केला तर त्याच्यातून जो एक त्याचा दृष्टिकोन पुढे येतो त्यालाच आपण कार्ल मार्क्सचा लोकसंख्या सिद्धांत असं म्हणतो. म्हणजे आपण काय लक्षात ठेवायचं की कार्ल मार्क्सने स्वतंत्रपणे लोकसंख्येचा सिद्धांत मांडलेला नाहीये, तर साम्यवादी विचारसरणीमध्येच त्याचे लोकसंख्येच्या संदर्भातले विचार आहेत आणि तोच त्याचा सिद्धांत आहे. कार्ल मार्क्सने माल्थसच्या सिद्धांतावर टीका केली. माल्थस काय म्हणतो की अन्नधान्य उत्पादन हळूहळू वाढते आणि लोकसंख्या वेगाने वाढते आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या समस्या तयार होतात, लोकसंख्या वाढीची समस्या तयार होते. तर कार्ल मार्क्सचं म्हणणं असं होतं की त्यामुळे लोकसंख्या वाढत नाही, तर लोकसंख्येची जी समस्या आहे ती उत्पादन साधनांच्या व उत्पादनाच्या विषम वाटणीमुळे तयार होते. उत्पादन साधने म्हणजे काय की ज्या साधनांच्या आधारे आपण उत्पादन करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ शेतजमीन, तर शेतजमिनीच्या साहाय्याने आपण शेतीमालाचं उत्पादन करू शकतो. यंत्रसामुग्री किंवा कारखाने यापासून आपण वस्तूंचं उत्पादन करू शकतो. मग शेतजमीन, कारखाने हे सगळे काय झाले, उत्पादन साधने. आणि उत्पादन म्हणजे याच्यातून जे उत्पादन निघतं, अन्नधान्याचं उत्पादन निघतं, वस्तूंचं उत्पादन निघतं ते, तर यांची जी वाटणी ही समाजात विषम आहे, विषम वाटणी झालेली. हे फार महत्वाचं आहे, कारण त्याचा कार्ल मार्क्सच्या पूर्ण विचारसरणीचा पायाच हा आहे की उत्पादन साधने आणि उत्पादनाची वाटणी समाजात विषम आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या समस्या निर्माण होत आहेत. ज्याप्रमाणे माल्थसने आपली गृहीतकं मांडली होती तशी काही तत्व कार्ल मार्क्सने मांडली. 3 तत्वांच्या आधारावर त्याने हा सिद्धांत त्याचा उभा आहे. पहिलं काय की समाजात संपत्तीची विषम वाटणी झालेली आहे आणि हेच सगळ्या समस्यांचं, सगळ्या मानवी समस्यांचं मूळ आहे. जर ही संपत्तीची वाटणी जर सारखी झाली असती तर दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता, लोकसंख्येची समस्या अशा कोणत्याच समस्या राहिल्या नसत्या असं त्याचं म्हणणं आहे. लोकसंख्येची समस्या हा भांडवलशाहीचा परिणाम आहे. पहिल्यापासून कार्ल मार्क्स हा भांडवलशाहीच्या विरोधी होता.
म्हणूनच त्याची विचारसरणी साम्यवादी होती. त्याला काय वाटायचं की उत्पादनाची जी सगळी साधनं आहेत, उदाहरणार्थ शेतजमीन, यंत्रसामुग्री, कारखाने, हे सगळे पूर्ण समाजाच्या मालकीचे असावेत. कोणत्याही एका गटाचा त्याच्यावर त्याचं मालकी नसावी, त्याच्यावर वर्चस्व नसावं. त्याच्यामुळे प्रॉब्लेम तयार होतो. म्हणून लोकसंख्येची समस्या ही भांडवलशाहीचा परिणाम आहे. जशी जशी भांडवलशाही दृढ होत जाते तशी तशी लोकसंख्येची समस्या देखील तीव्र होत जाते. आणि शेवटचं तत्व त्याने जे मांडलं की जोपर्यंत भांडवलशाही टिकेल तोपर्यंत लोकसंख्येची समस्या तशीच राहील. म्हणजे त्याला याच्यातून काय सुचवायचं या तिसऱ्या तत्वातून की जेव्हा भांडवलशाही नष्ट होईल तेव्हाच लोकसंख्येची समस्या देखील नष्ट होईल. हे 3 तत्व पुन्हा एकदा महत्वाचे लक्षात घ्या की समाजात संपत्तीची विषम वाटणी, त्याच्यामुळे सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. लोकसंख्येची समस्या ही भांडवलशाहीचा परिणाम आहे. आणि तिसरं तत्व म्हणजे जोपर्यंत भांडवलशाही जगात राहील तोपर्यंत लोकसंख्येची आणि इतर पण समस्या या कायम राहतील. अशा रीतीची मांडणी कार्ल मार्क्सने सुरुवातीला केलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्याने आपला सिद्धांत वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे मांडलेला आहे. तो आता आपण बघता. आपण कार्ल मार्क्सने प्रत्यक्ष लोकसंख्या सिद्धांतामध्ये कोणते मुद्दे मांडले याचं स्पष्टीकरण इथे करणार आहोत. त्याने आपल्या सिद्धांतात सर्वप्रथम काय सांगितलं की औद्योगिक क्रांतीनंतर भांडवलशाही अर्थव्यवस्था तयार झाली. म्हणजे भांडवलदारांचा एक वेगळा वर्ग तयार झाला. पूर्वी जो जमीनदाराचा वर्ग होता आणि त्यावेळेस शेतमजूर होते. त्याच्यानंतर औद्योगिक क्रांती झाल्यावर युरोपात भांडवलदारांचा वर्ग वेगळा झाला, जे मालक झाले आणि तेथे काम करणारे जे होते ते नोकर झाले. अशा प्रकारे 2 वर्ग तयार झाले. या 2 वर्गांना कार्ल मार्क्सने आहेरे आणि नाहिरे असे 2 गटांना नावं दिली. आहेरे गट म्हणजे ज्याच्याकडे सगळ्या प्रकारची उत्पादन साधने आहेत, उत्पादनं आहेत, उत्पादनाचा मोठा हिस्सा ते घेतात, असे जे श्रीमंत लोक आहेत त्यांना त्याने आहेरे असे नाव दिले. आणि नाहिरे म्हणजे ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारे उत्पादन साधनांची मालकी नाही, उत्पादनं ज्यांना जास्त मिळत नाही, अतिशय गरिबी जे लोक राहतात, कामगार, मजूर, शेतमजूर, असा ज्यांचा वर्ग आहे, जे सगळ्या हालापेष्टांमध्ये आपलं जीवन जगतात, असा तो नाहिरे वर्ग. अशा 2 वर्गांची निर्मिती ही औद्योगिक क्रांतीमध्ये मुळे झाली. आणि या दोन्ही वर्गांमध्ये सतत संघर्ष सुरू असतो. दुसरा एक मुद्दा की श्रीमंत वर्ग जो असतो त्याची उत्पादन साधनांवर मालकी असते. उत्पादन साधनं मी पूर्वीच सांगितलं की जमीन, उद्योगधंदा, यंत्रसामुग्री याची सगळ्यांची मालकी पैशांच्या साह्याने भांडवलदार मिळवत असतो. तो काय करतो की कामगारांकडनं कमी वेतनात काम करून घेतो आणि प्रचंड नफा मिळवतो. संपत्ती साठवत जातो. संपत्ती साठली की त्याचं भांडवलात रूपांतर होतं. त्याच्यापासून तो पुन्हा नवीन कारखाना काढतो, तिथं परत नवीन कामगार भरती करतो, तिथून पुन्हा त्याला नफा मिळायला लागतो. आणि त्यावेळीचं जे शासन असतं तर शासनाला कर रूपाने पैसा मिळतो किंवा शासनामध्ये आपले प्रतिनिधी पाठवणे भांडवलदारांना शक्य असतं, कारण त्यांच्याकडे खूप पैसा असतो. त्याच्यामुळे शासन, कायदे, धर्म हे सगळे भांडवलदाराच्या बाजूने उभे राहतात आणि भांडवलदारालाच मदत करतात. शासनाचे धोरणं पण कामगारांच्या विरुद्ध आणि भांडवलदाराच्या बाजूने असतात. असा मुद्दा त्याने मांडला. त्यानंतर कार्ल मार्क्सने एक अतिरिक्त मूल्य नावाची एक संकल्पना मांडली. काय असतं अतिरिक्त मूल्य? तर कामगार वर्ग जो कारखान्यामध्ये काम करत असतो तो असंघटित असतो. पूर्वीच्या काळी तर संपाला परवानगी नव्हती, कामगार संघटना पण तयार करता येत नव्हत्या. त्याच्यामुळे तो असंघटित होता. तो भांडवलदाराला विरोध करू शकत नव्हता. त्याच्यामुळे कमीत कमी पैशाला त्याला आपलं श्रम विकावं लागत असे, म्हणजे कमी मजुरीवर त्याला काम करावं लागत असे. आणि त्याला कमी मजुरी दिल्यामुळे भांडवलदाराचा नफा वाढत असे. आणि या वाढलेल्या नफ्याला कार्ल मार्क्सने अतिरिक्त मूल्य असे नाव दिले. आता हा जो चौथा मुद्दा आहे हा फार महत्वाचा आहे, जो प्रत्यक्ष लोकसंख्या वाढीशी संबंधित आहे. तर कामगार वर्ग जो असतो तो अत्यंत गरिबीत असतो. मग तो काय विचार करतो की जेवढे आपल्याला जास्त मुलं होतील तेवढे आपल्या घरात मजूर जास्त तयार होतील. प्रत्येक जण कामाला जाईल आणि तो खूप पैसे मिळवेल आणि आपलं दारिद्र्य नष्ट होईल. म्हणून आपली स्थिती सुधारण्यासाठी कामगार जास्त मुलं जन्माला घालतात. आता जास्त मुलं जेव्हा जन्माला घातली जातात कामगार वर्गाकडनं, त्यावेळेस समाजात हळूहळू कामगारांचा पुरवठा वाढू लागतो. आणि एकदा का पुरवठा वाढला
तर रोजगार कमी पडायला लागतो आणि त्याच्यामुळे त्या कामगारांमध्ये स्पर्धा निर्माण होते आणि त्याच्यामुळे जो मजूर कमीत कमी पैशाला काम करण्यास तयार आहे त्याला नोकरी मिळते, त्याला कारखानदार आपल्याकडे नोकरीला ठेवतात. त्याच्यामुळे मजुरीचे दर कमी कमी होत जातात. आपल्याला माहिती आहे एखाद्या गोष्टीचा पुरवठा वाढला की किंमत त्याची कमी होत असते. त्या पद्धतीने कामगारांचा पुरवठा वाढतो जास्त लोकसंख्येमुळे आणि त्यामुळे मजुरी ही कमी होते. काही वेळा कामगार काय करतात, नुकतीच औद्योगिक क्रांती झाली होती त्यामुळे वेगवेगळी यंत्र पण तयार व्हायला लागली होती, शोध लागत होते वेगवेगळे. तर ज्या वेळेस ते काही ठिकाणी कारखान्यांमध्ये यंत्रांचा वापर सुरू करतात आणि ज्यावेळेस एखादं यंत्र कारखान्यामध्ये बसवलं जातं त्यावेळेस ते 10, 20, 100 कामगारांचं काम करतं आणि त्याच्यामुळे तेवढ्या प्रमाणात कामगारांचा रोजगार जातो आणि बेकारीमध्ये वाढ होते. की हळूहळू हळूहळू जसं ज्या प्रमाणात यांत्रिकीकरण होईल तेवढ्या प्रमाणात बेकारी वाढवत जाईल असं त्याचं म्हणणं होतं. पुढचा आपण एक महत्वाचा मुद्दा आहे तो काय म्हणतो कार्ल मार्क्स की लोकसंख्या वाढीचा सगळ्याच प्रदेशात एकच नियम असू शकत नाही. जसं माल्थस म्हटलं होताच, एकच सिद्धांत मांडला होता की सगळीकडे लोकसंख्या ही वाढत जाते, अन्नधान्य कमी वेगाने वाढतं आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम तयार होतात. कार्ल मार्क्स म्हणतो तसं नाही, प्रत्येक प्रदेशाचं वैशिष्ट्य वेगळं असतं, त्याच्यामुळे लोकसंख्या वाढीचा विचार प्रत्येक प्रदेशात वेगळ्या पद्धतीने करावा लागेल. एकच नियम सगळीकडे लावून चालणार नाही. प्रत्येक देशातील लोकसंख्या वाढीची समस्या ही वेगळी आहे असं त्याला म्हणायचं होतं. आणि अतिरिक्त लोकसंख्येची निर्मिती जी आहे ती तिथल्या उत्पादन साधनांवर आधारित असते. त्या देशांमध्ये किती उत्पादन साधने आहेत, त्यांची वाटणी कशी झालेली आहे यावर अतिरिक्त लोकसंख्येची निर्मिती अवलंबून असते. मग एवढे जर प्रश्न तयार होतात भांडवलशाहीमुळे तर काय केलं पाहिजे, तर लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी भांडवलशाही नष्ट करणे हा एकमेव उपाय आहे असं कार्ल मार्क्स म्हणतो. हा जो 7वा मुद्दा आहे तो काय म्हणतो की भांडवलशाही नष्ट करून साम्यवादी समाजरचना निर्माण करणं आवश्यक आहे. त्यामुळे मालक व मजूर हे वर्ग नष्ट होतील, मजुरांचं शोषण थांबेल, त्याला योग्य वेतन मिळेल. जर साम्यवादी विचारसरणीवर आधारित अर्थव्यवस्था तयार झाली तर मजुरांना जास्त वेतन मिळेल आणि त्याच्यामुळे त्याचं राहणीमान हळूहळू उंच होईल, म्हणजे तो देखील श्रीमंत होऊ लागेल. आणि एकदा का राहणीमान उंचावलं तर ते राहणीमान टिकून ठेवण्यासाठी तो कमी मुलांना जन्म घालेल, त्याच्यामुळे आपोआप जन्मदर कमी होईल आणि लोकसंख्येची समस्या ही संपेल. म्हणजेच लोकसंख्या वाढ रोखायची असेल तर भांडवलशाही नष्ट करणे आवश्यक आहे आणि साम्यवादी समाजरचना निर्माण होणे आवश्यक आहे असं तो म्हणतो. शेवटचा मुद्दा त्यांनी असं म्हटलंय की साम्यवादी समाजरचनेमध्ये सर्वांना रोजगार मिळतो, योग्य ते वेतन मिळतं आणि त्याच्यामुळे दारिद्र्य, बेकारी, दुःख, अतिरिक्त लोकसंख्या हे सगळे प्रश्न नष्ट होतात. जो पण नफा या कारखान्यांमधून किंवा शेतीमधून बाहेर पडतो, नफा जो मिळतो तो सगळ्यांना वाटला जातो, सगळ्या समाजाला दिला जातो. भांडवलशाहीमध्ये काय होतं, जो नफा मिळायचा तो फक्त भांडवलदाराला मिळायचा. साम्यवादी विचार समाजरचनेमध्ये सगळ्यांना नफा मिळतो, त्यामुळे सगळ्यांचं राहणीमान सुधारेल आणि लोकसंख्या वाढीची समस्या नष्ट होईल. अशा रीतीने कार्ल मार्क्सने आपल्या सिद्धांताचं स्पष्टीकरण केलेलं आहे. कार्ल मार्क्सने आपला सिद्धांत मांडल्यानंतर त्या सिद्धांतावर काही टीकाकारांनी टीका केली. आपण बघितलं की माल्थसने ज्यावेळेस सिद्धांत मांडला होता त्याच्या पण सिद्धांतावर टीकाकारांनी, विचारवंतांनी टीका केली होती. तर आता आपण बघू की कार्ल मार्क्सच्या लोकसंख्या सिद्धांतावर कोणकोणत्या टीका झाल्या किंवा कोणते कोणते आक्षेप घेण्यात आले. तर पहिली टीका जी होती त्यामध्ये असं म्हटलं जातं की कार्ल मार्क्सने लोकसंख्या वाढीचा जो सिद्धांत आहे तर लोकसंख्या वाढीचा संबंध उत्पादनाशी जोडला आणि त्याच्यामुळे लोकसंख्येच्या समस्या तयार होतात असं म्हटलं. मात्र प्रत्यक्षात काय घडतं तर आरोग्य सेवांमध्ये वाढ होते, वेगवेगळे शोध लागतात, औषधांची निर्मिती होते आणि त्याच्याने मृत्यूदर कमी होतो. जन्मदर जास्त असतो आणि मृत्यूदर कमी होतो आणि त्याच्यामुळे लोकसंख्या वाढते असं काही विचारवंतांचं म्हणणं होतं. दुसरी जी टीका केली तर तो काय म्हणतो की लोकसंख्या वाढल्याने मजुरीचे दर कमी होतात, कारण स्पर्धा वाढते आणि त्याच्यामुळे मजुरीचे दर कमी होतात. मात्र मजुरीच्या दरावर इतर पण घटक परिणाम करत असतात. उदाहरणार्थ शासनाचं धोरण, शासन ठरवतं की किती तास काम केल्यानंतर किती वेतन मिळालं पाहिजे,
कमीत कमी वेतन किती मिळालं पाहिजे, वर्षातील किती काळ काम दिलं पाहिजे, अशी जी शासनाची धोरणं असतात त्या धोरणामुळे देखील मजुरीच्या दरावर परिणाम होत असतो. म्हणजे फक्त लोकसंख्या वाढल्यानेच मजुरीचा दर बदलता असं नाही, की इतर पण घटक त्याला जबाबदार असतात. त्याच्यानंतर लोकसंख्या वाढ जी होते त्याला स्थलांतराचाही त्या लोकसंख्या वाढीमध्ये स्थलांतराचाही वाटा असतो. आता मुंबई या शहराची एवढी मोठी वाढ झाली, ती काही फक्त जन्मदर आणि मृत्यूदर याची फरकामुळे नाही झाली, तर दुसऱ्या भागातून तिथे जे लोक येतात ज्याला आपण स्थलांतर म्हणतो त्याच्यामुळे वाढ झाली. आणि या स्थलांतराचा कुठेही विचार कार्ल मार्क्सने आपल्या सिद्धांतात केलेला नाही. त्याच्यानंतर कार्ल मार्क्सने तंत्रज्ञानावर, यंत्रसामुग्रीवर खूप टीका केली की यंत्र ज्या वेळेस भांडवलशाहीमध्ये वापरले जातात, कारखान्यांमध्ये वापरले जातात, त्याच्यामुळे अनेक लोक बेकार होतात आणि लोकसंख्येची समस्या निर्माण होते. मात्र ज्यावेळेस नवीन तंत्रज्ञान येतं त्यावेळेस नवीन नवीन रोजगार देखील निर्माण होत असतात. आपल्याकडे बघायचं झालं तर भारतात ज्यावेळेस संगणकाचा वापर सुरू झाला, कॉम्प्युटरचा वापर सुरू झाला, त्यावेळेस अनेक लोक आक्षेप घेत होते की याच्यामुळे लोकांची नोकऱ्या जातील. परंतु प्रत्यक्षात काय झालं की कॉम्प्युटर, मोबाईल हे आल्यामुळे अनेक नवीन नवीन रोजगार, लाखो नवीन रोजगार निर्माण झाले आणि अनेक मोठ्या लोकसंख्येला काम मिळालं. त्याच्यामुळे काही फायदे देखील त्याच्यामुळे होत असतात. त्याच्यानंतर काही टीकाकारांच्या मते कार्ल मार्क्सने जो सिद्धांत मांडला तो फक्त अंदाजावर किंवा तर्कावर आधारित आहे, वस्तुस्थितीचा त्याला कोणताही आधार नाही. म्हणजे त्यांनी काही प्रत्यक्ष बघितलं आणि त्याच्यावरून त्यांनी सिद्धांत मांडला किंवा प्रत्यक्षात त्यांनी सांगितलं तसंच प्रत्येक ठिकाणी घडतं असं काही नाही. म्हणजे तर्कावर आधारित आहे, वस्तुस्थितीचा आधार नाही. आणि सगळ्यात शेवटची जी टीका केली तर ती म्हणजे विचारवंत म्हणतात की जर कार्ल मार्क्स म्हणतो की साम्यवादी विचारसरणी स्वीकारा ज्याच्यामुळे लोकसंख्येच्या समस्या नष्ट होतील, मात्र रशिया, चीन अशा देशांनी साम्यवादी विचारसरणी स्वीकारली तरी पण तिथे आजही समस्या आहेत. लोकसंख्या वाढीची समस्या आहे, त्याच्यानंतर दारिद्र्याची समस्या आहे, बेकारीची पण समस्या आहे. म्हणजे कार्ल मार्क्सने जे मत मांडलं होतं की साम्यवादी विचारसरणी सगळ्या समस्यांवर उपाय आहे, हे त्याचं म्हणणं चुकीचं होतं. तर अशा रीतीने कार्ल मार्क्सचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत ज्यावेळेस आपल्याला स्पष्ट करायचा असतो त्यावेळेस त्याची पार्श्वभूमी सांगणं, त्याने कोणत्या तत्वावर आधारित त्याचा सिद्धांत आहे ते 3 तत्व सांगणं, नंतर त्याचं प्रत्यक्ष स्पष्टीकरण करणं आणि शेवटी वेगवेगळ्या विचारवंतांनी मार्क्सच्या सिद्धांतावर कोणती टीका केली आहे ते लिहिणं, हे सगळे मुद्दे जर तुम्ही लिहिले तर त्याच्यामध्ये पूर्ण सिद्धांत हा व्यवस्थितपणे मांडला जातो. तर आज इथे आपण थांबू.